भारतातील फौजदारी न्यायव्यवस्था प्रामुख्याने कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 CRPC अंतर्गत चालते. या कायद्यात फौजदारी न्यायालयांची रचना, कॉन्स्टिट्यूशन व त्यांचे अधिकार, पॉवर्स स्पष्टपणे दिलेले आहेत. फौजदारी न्यायालयांची रचना. कॉन्स्टिट्यूशन ऑफ क्रिमिनल कोर्ट्स. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973च्या कलम 6 नुसार भारतातील प्रत्येक राज्यात खालील प्रकारची फौजदारी न्यायालये असतात. 1. सत्र न्यायालय, कोर्ट ऑफ सेशन्स. प्रत्येक सत्र विभागासाठी राज्य सरकार सत्र न्यायालय स्थापन करते. यामध्ये सत्र न्यायाधीश, सेशन्स जज, अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ॲडिशनल सेशन्स जज आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश, असिस्टंट सेशन्स जज असू शकतात. गंभीर गुन्ह्यांचे जसे खून, बलात्कार, मोठे आर्थिक गुन्हे चे खटले येथे चालतात. 2. न्यायिक दंडाधिकारी न्यायालय, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट्स. या न्यायालयांचे 2 प्रमुख प्रकार आहेत. ए. मुख्य न्यायिक दंडाधिकारी, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट CJM. जिल्ह्यातील सर्व दंडाधिकारी न्यायालयांचे प्रमुख असतात. त्यांना तुलनेने अधिक शिक्षा देण्याचा अधिकार असतो. बी. प्रथम व द्वितीय श्रेणी न्यायिक दंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, सेकंड क्लास. बहुतेक सामान्य फौजदारी खटले या न्यायालयात चालतात. गुन्ह्यांच्या तपासणीची प्राथमिक सुनावणी येथे होते. 3. महानगर दंडाधिकारी, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. मोठ्या शहरांमध्ये हे न्यायालय असते. यांचे अधिकार प्रथम श्रेणी दंडाधिकाऱ्यांसारखेच असतात. 4. कार्यकारी दंडाधिकारी, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. हे प्रशासकीय अधिकारी असतात. उदाहरण जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी. ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश देऊ शकतात. उदाहरण प्रतिबंधक आदेश. 2. फौजदारी न्यायालयांचे अधिकार, पॉवर्स टू अवॉर्ड सेंटेन्सेस. 1. शिक्षा देण्याचे अधिकार, पॉवर्स टू अवॉर्ड सेंटेन्सेस. ए. सत्र न्यायालय कोणतीही शिक्षा देऊ शकते, मृत्यूदंडासह. परंतु मृत्यूदंडाची शिक्षा लागू होण्यासाठी उच्च न्यायालयाची पुष्टी आवश्यक असते. बी. मुख्य न्यायिक दंडाधिकारी CJM. कमाल 7 वर्षे कारावास व दंड देऊ शकतात. सी. प्रथम श्रेणी दंडाधिकारी, कमाल 3 वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा देऊ शकतात. डी. द्वितीय श्रेणी दंडाधिकारी, कमाल 1 वर्ष कारावास किंवा मर्यादित दंड देऊ शकतात. 2. खटले चालवण्याचे अधिकार, पॉवर्स टू ट्राय केसेस. न्यायालय गुन्ह्याची चौकशी व सुनावणी करू शकते. पुरावे तपासून आरोपी दोषी आहे की नाही याचा निर्णय देते. काही गंभीर गुन्हे थेट सत्र न्यायालयात चालतात, तर काही प्रथम दंडाधिकाऱ्याकडून सत्र न्यायालयात पाठवले जातात. कमिटल प्रोसिडिंग्स. 3. जामीन देण्याचे अधिकार, पॉवर्स रिगार्डिंग बेल. न्यायालय आरोपीला जामीन मंजूर किंवा नाकारू शकते. जामीनपात्र गुन्ह्यात दंडाधिकारी जामीन देऊ शकतो. अजामीनपात्र गुन्ह्यात सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालय निर्णय घेते. 4. वॉरंट व समन्स जारी करण्याचे अधिकार. न्यायालय अटक वॉरंट, शोध वॉरंट किंवा समन्स जारी करू शकते. साक्षीदारांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देऊ शकते. 5. पुरावे नोंदवणे व निर्णय देणे. साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, पुरावे तपासणे, आरोपीला दोषी ठरवणे किंवा निर्दोष सोडणे. 6. अपील व पुनर्विलोकन अधिकार, रिव्हिजन अँड अपील. दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपील करता येते. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते. निष्कर्ष. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 अंतर्गत फौजदारी न्यायालयांची स्पष्ट रचना दिली आहे. सत्र न्यायालय, न्यायिक दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची स्वतंत्र भूमिका असून प्रत्येक न्यायालयाला ठराविक अधिकार व क्षेत्र दिले आहे. या व्यवस्थेमुळे गुन्हेगारी प्रकरणांची सुनावणी व्यवस्थित, न्याय्य आणि कायद्याच्या चौकटीत होते.